गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। जमुनातीरावनचारि। जमुनातीरावनचारि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो हरे रामो 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो हरे रामो 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे रामो हरे रामो 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर्उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजीज माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आपण काल पाहत होतो शौनकादी ऋषीमुनी अशा लोकांबद्दल सांगत होते की जे त्यांचं आयुष्य दवडतात भगवंतांच्या नाम रूप गुणलीला इत्यादींबद्दल चर्चा न करता। आणि आपण खूप साऱ्या वेगवेगळे झाड पशु यांच्याशी तुलना पाहिली की कशा प्रकारे अशा मनुष्याचा जीवन कालावधी जो की भगवंतांबद्दल चर्चा करण्यामध्ये ऐकण्यामध्ये श्रवण करण्यामध्ये गुंतवला जात नाही अशा प्रकारच्या मनुष्याची तुलना केली आहे की जे की मोठे मोठे वृक्ष जसं आपण रेडवूड ट्रीज जे बोटॅनिकल गार्डन मध्ये आहे त्यांचं उदाहरण दिलं की हजारो वर्ष त्यांचं आयुष्य आहे परंतु त्या आयुष्याला श्रीमद भागवत जास्त महत्व देत नाही का कारण ते भगवत भक्तीच्या विना घालवलेलं आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळे जे पशु आहेत जसं की उंट कुत्रा सुकर डुकर यांच्याशी तुलना केलेली की कशा प्रकारे जे भौतिक उपभोगामध्ये स्वतःचे आयुष्य व्यर्थ दवडतात त्यांच्यामध्ये आणि ह्या पशूंमध्ये जास्त फरक नाहीये भागवताच्या अनुसार। तर ह्याच शृंखलेमध्ये आपण आज पुढे जाऊ श्लोक क्रमांक 20 पासून कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा। बिलेबर बिलेबतोरुक्रम विक्रमान ये बिलेबतोरुक्रमविक्रमानये न शृण्वतः कर्णपुटेनस्य न शृण्वतः कर्णपुटेनस्य जीवा सती दार्दुरिकेव सूत जिह्वासति दार्दुरिकेव सुत न चोपगायति उरुगाय गाथा न चोपगायत्युगाय गाथा
कुणाला वाचायचं आहे का? क्षितिजा माताची. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. श्रीला प्रभुपाद की जय. भगवंतांचे सामर्थ्य आणि त्यांच्या अद्भुत कार्यांविषयीची कथा ज्या मनुष्याने ऐकलेली नाही आणि भगवंतांविषयीची योग्य गाथा ज्याने मोठ्याने म्हटलेली नाही किंवा गायलेली नाही, त्यांची कर्णरंध्रे म्हणजे सर्पाची बेळे आणि जिव्हा म्हणजे बेडकाची जिव्हाच असल्याचे मानले पाहिजे. तात्पर्य: भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा ही शरीराच्या सर्व अवयवांद्वारे केली जाते. ती आत्म्याची दिव्य गतिमान प्रेरणा आहे. म्हणून भक्त हा पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत निमग्न असतो. जेव्हा भगवंतांच्या संपर्कात येऊन इंद्रिये शुद्ध होतात, तेव्हा मनुष्य भक्तिपूर्ण सेवा करू शकतो आणि तो सर्व इंद्रियांच्या साह्याने भगवत सेवा करू शकतो. म्हणूनच इंद्रिये आणि त्यांनी केलेली कर्मे जोपर्यंत स्वतृप्तीसाठी कार्यरत असतात, तोपर्यंत त्यांना अशुद्ध किंवा भौतिकच मानले जाते. विशुद्ध इंद्रिये स्वतृप्तीसाठी कार्य करीत नाहीत, तर पूर्णपणे भगवत सेवेमध्ये निमग्न होतात. भगवंत सर्व इंद्रियांनी युक्त आणि सर्वश्रेष्ठ आहेत व त्यांचा अंश असलेला त्यांचा सेवक सुद्धा त्याच इंद्रियांनी युक्त आहे. भगवंतांची सेवा म्हणजेच भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे इंद्रियांचा पूर्ण शुद्ध उपयोग होय. भगवंतांनी सर्व इंद्रियांसहित उपदेश प्रदान केले आणि अर्जुनाने ते सर्व इंद्रियांसहित ग्रहण केले. अशा रीतीने गुरु शिष्यामध्ये सयुक्तिक आणि तर्कशुद्ध ज्ञानाची परिपूर्ण देवाणघेवाण झाली. काही भोंदू प्रचारक मूर्खपणे दावा करतात त्याप्रमाणे आध्यात्मिक अनुभूती ही काही गुरुकडून शिष्यामध्ये होणाऱ्या विद्युत प्रवाहाप्रमाणे नसते. सर्व काही सयुक्तिक आणि तर्कशुद्ध आहे व गुरु शिष्यामधील दृष्टिकोनांची देवाणघेवाण तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांचे ग्रहण विनम्र तथा वास्तविक असते. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की मनुष्याने श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण बुद्धीने आणि पूर्ण इंद्रियांनी ग्रहण करावी, म्हणजे तो तर्कशुद्ध रीतीने त्यांचे महान कार्य जाणू शकेल. जीवाच्या अशुद्ध अवस्थेत विविध इंद्रिये भौतिक कार्यात पूर्णपणे मग्न असतात. भगवद्गीतेत किंवा भागवतातील भगवंतांविषयक कथा ऐकून कान जर भगवत सेवा करण्यात गुंतलेले नसतील, तर निश्चितच कर्णरंध्रे निरर्थक आणि टाकाऊ गोष्टींनी भरतील. म्हणून गीता भागवताच्या संदेशाचा संपूर्ण जगामध्ये मोठ्याने प्रचार केला पाहिजे. ज्या शुद्ध भक्ताने परिपूर्ण व्यक्तीकडून गीता भागवताचे श्रवण केले आहे, त्याचे हे कर्तव्य आहे. अनेक लोक इतरांना काही सांगू इच्छितात, परंतु वैदिक ज्ञानाविषयी बोलण्याचे प्रशिक्षण त्यांना मिळालेले नसल्यामुळे ते सर्व काही निरर्थकच बोलत आहेत आणि लोकही काही समजत नसतानाच ते ग्रहण करीत आहेत. या जगातील सांसारिक वार्ता प्रसारित करण्यासाठी शेकडो व सहस्त्र साधने आहेत आणि जगभरातील लोकही ती स्वीकारत आहेत. त्याचप्रमाणे जगभरातील लोकांना दिव्य भगवत कथा श्रवण करण्यास शिकवले पाहिजे आणि भगवत भक्तानेही मोठ्यानेच बोलले पाहिजे, म्हणजे ते ऐकतील. बेडूकही मोठ्या मोठ्याने डराव करतो, मात्र त्याच्या ओरडण्याने सर्पाला भोजनाचेच निमंत्रण मिळते. मनुष्याला दिलेली ही जिव्हा बेडकाप्रमाणे डराव करण्यासाठी नसून विशेष करून वैदिक ऋचा म्हणण्यासाठी आहे. या श्लोकामध्ये वापरलेला असती हा शब्दही महत्वपूर्ण आहे. असती म्हणजे वेश्या बनलेली स्त्री. वेश्येला सद्गुणी स्त्रीची कीर्ती नसते. त्याचप्रमाणे वैदिक ऋचा म्हणण्यासाठी दिली गेलेली जिव्हा ऐहिक निरर्थक गोष्टी बोलत असेल तर तिला वेश्या समजवायच पाहिजे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर आपण पाहत आहोत की मागच्या श्लोकानंतर या श्लोकामध्ये पण मागच्या श्लोकामध्ये जसं भौतिक उपभोगासाठी जीवन जगणाऱ्या व्यक्तीची वृक्ष किंवा लोहराचा भाता किंवा उंट, कुत्रा, सुकर या प्राण्यांची तुलना केलेली होती. तर या श्लोकामध्ये अशा भौतिकवादी मनुष्याच्या इंद्रियांची तुलना ही वेगवेगळ्या पशूंच्या इंद्रियांची केलेली आहे, जर ते इंद्रिय भगवत भक्तीमध्ये वापरले जात नसतील तर. तर या संबंधी एक श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. सर्व उपाधी विनिर्मुक्तम
सर्व उपाधिर्निर्मुक्तं तत्परत्वेन निर्मलम् तत्परत्वेन निर्मलम् ऋषिकेन ऋषिकेश 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 सेवनं भक्तिरुच्यते. सेवनं भक्तिरुच्यते. तर या श्लोकामध्ये भक्तीची व्याख्या सांगितलेली आहे की भक्ती म्हणजे काय. सर्व उपाधी विनिर्मुक्तम. उपाधी म्हणजे वेगवेगळ्या ज्या उपाधी, जे पदे आपण किंवा वेगवेगळे जे डेझिग्नेशन्स ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, ते आपण स्वीकारतो. जसं की मी भारतीय आहे, मी ह्या कुटुंबातील आहे, मी हे माझं क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाधी आपण स्वीकारतो किंवा हे पद मी माझ्या ऑफिसमध्ये भूषवितो. तर शास्त्र सांगतं की ह्या सर्व उपाधी ह्या क्षणिक आहेत, म्हणजे काही काळापुरत्या टिकणाऱ्या आहेत. तर या सर्व क्षणिक उपाधींना ज्यावेळेस आपण त्याग करतो, कशासाठी त्याग करतो? तत्परत्वेन निर्मलम, की भगवंतांच्या सेवेसाठी स्वतःला तयार करण्यासाठी या क्षणिक उपाधींना आपण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जिम्मेदाऱ्या सोडतो, पण याचा अर्थ आहे की आपण या क्षणिक उपाधींद्वारे स्वतःला आयडेंटिफाय म्हणजे ओळखत नाही. आणि काय करतो? ऋषिकेन ऋषिकेश सेवनम. ऋषिकेन म्हणजे आपले सर्व इंद्रिय, आणि ऋषिकेश म्हणजे ह्या इंद्रियांचे स्वामी भगवंत कृष्ण स्वतः. तर ज्यावेळेस आपण आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवनम म्हणजे सेवेमध्ये जोडतो, त्या कृतीला भक्ती असं म्हटलं जातं. तर सांगण्याचा हेतू हा की आपले इंद्रिय जे आहे ते इंद्रियांचे स्वामी भगवंत यांच्या सेवेसाठी जोडण्यासाठी आपल्याला दिलेले आहेत. आणि त्या इंद्रियांचा वापर जर आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी करत असू, भौतिक उपभोगासाठी, तर ते इंद्रिय त्यांची तुलना केलेली वेगवेगळ्या पशूंच्या इंद्रियांशी, जे की केवळ त्यांच्या विनाशाचेच कारण ठरतात. जसं की बेडूकाची उदाहरण दिलेलं आहे की बेडूक जेव्हा त्याच्या जिभेने डराव डराव असा आवाज करतो, त्यावेळेस त्या आवाजाने फक्त त्याचं जे प्रिडेटर म्हणजे त्याचा जो भक्षक आहे साप, तोच आकर्षित होतो, की त्याला कळतं की बेडूक इथे जवळच आहे, आणि तो त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याला गिळंकृत करतो, खाऊन टाकतो. त्याच प्रकारे अशा व्यक्तीचे कर्ण, कान जे की भगवंतांचे यशोगान ऐकण्यामध्ये वापरले जात नाहीत, त्यांना सर्पाच्या जे कर्णरंध्र आहेत, कानाची जी बिळे आहेत, त्यांच्याशी तुलना केलेली. का? कारण सापाला कानाची छिद्रे तर असतात, पण त्यामधून त्याला ऐकू येत नाही. का? कारण साप असं सांगितलं जातो, की तो स्पंदनं म्हणजे लहरींद्वारे आजूबाजूला काय चालू आहे हे जाणून घेतो. त्याच्यामुळे कानाची छिद्रे दिसायला तर दिसतात सापाची, पण त्याचा ऐकण्यासाठी त्याला उपयोग होत नाही. तर अशा भौतिकवादी व्यक्तीचे कान, जे की भगवंतांचे यशोगान ऐकण्यामध्ये वापरले जात नाहीत, त्यांचे पण त्याच्या पण कानाची उपमा या सर्पाच्या कर्णरंध्रांसोबत केलेली. म्हणजे कान आहेत भगवंतांनी दिलेले, परंतु त्याचा खरा उपयोग केला जात नाहीये. आणि हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभूजी. याच्या अगोदरचा जो श्लोक सांगितला भक्तीबाबतचा, ते जरा रेफरन्स सांग ना, हा हा, एक मिनिट. कुठे आहे तू? हा श्लोक आहे मूळतः भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये येतो. त्याचा पहिला अध्याय, पहिला विभाग, पहिला अध्याय आणि 12वा श्लोक. ठीक आहे. भक्ती रसामृत सिंधू. आणि हा श्लोक बऱ्याच ठिकाणी श्रील प्रभुपादांनी कोट केलाय. आपण जे इथं URL उघडली ते चैतन्य चरितामृत मध्ये, ज्याच्यामध्ये रेफरन्स दिलेला आहे त्याचा. ओके. तर साधारणतः मुख्य 3 प्रकारच्या भक्तीच्या व्याख्या शास्त्रांमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा एक श्लोक आहे, सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तीर उच्चते. त्याचप्रमाणे दुसरा श्लोक आहे, भक्ती रसामृत सिंधू मध्येच येतो, अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म अनावृतम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्तीर उत्तम.
तर तो पण भक्तिरसामृत सिंधूमध्येच येतो. आपण कधी अजून दुसऱ्या वेळेला पाहू. आणि अजून एक श्लोक आहे. अजून कोणता? रतिरूपा माताजी, तुमच्या लक्षात आहे का? तिसरा श्लोक कोणता आहे? लक्षात आल्यानंतर शेअर करेल इथे. तर हे 3 प्रमुख श्लोक हे भक्तीची व्याख्या सांगतात. हां. पहिल्या स्कंदामध्ये भागवताच्या ययात्मा सुप्रसिद्धी, सवय पुंसाम परो धर्म. हरे कृष्णा प्रभुजी. हां. 1.2.234 प्रभुजी आणि 1.2.255. ते मुख्य श्लोक नाहीयेत माताजी. मुख्य हे 3 आहेत जे अच्छा. भक्तीचे. हां. तर हा तिसरा आहे, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तिर् अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. की कोणत्याही जीवासाठी परोधर्म, परोधर्म म्हणजे सर्वात टॉपमोस्ट, सर्वात श्रेष्ठ असा धर्म म्हणजे कार्य कोणतं आहे? यतो भक्तीर अधोक्षजे. अधोक्षजे म्हणजे भगवंतांना, कृष्णाला, की अशा भगवंतांच्या प्रती जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत कृष्ण, यांच्या प्रती भक्ती मार्गात कार्य करणे. कशा प्रकारची भक्ती असली पाहिजे ती? अहैतुकी. अहैतुकी म्हणजे कोणताही निम्न स्तरावरचा हेतू न ठेवता, कोणत्याही भौतिक गोष्टी प्राप्त करण्याची अभिलाषा न ठेवता, आणि अप्रतिहता. अप्रतिहता म्हणजे विना विदाऊट डिसरप्शन. डिसरप्शन म्हणजे, डिसरप्शनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अ, व्य व्य एक मिनिट. डिसरप्शनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीज, माताजीज? अडथळा. कोणताही अडथळा किंवा गॅप न ठेवता अशी ही भक्ती असली पाहिजे, आणि कोणत्याही भौतिक हेतू विना. आणि अशी भक्ती जर केली व्यक्तीने तर काय प्राप्त होते? ययात्मा सुप्रसिद्धती. खऱ्या प्रकारे व्यक्ती आनंदी बनू शकतो जर स्वतःला अशा प्रकारे भक्ती मार्गामध्ये भगवंतांना जोडलं तर. तर आपण एकदा माताजींनी सांगितलेले श्लोक पण जस्ट बघून घेऊ. पुन्हा एकदा सांगा माताजी नंबर. 1 to 55 तुम्ही सांगितलं. 1 to, परत एकदा सांगा माताजी नंबर. हरे कृष्ण. ठीक आहे. तर हे 3 जे श्लोक आहेत, सर्व उपाधी विनिर्मुक्तम, अन्य अभिलाषिता शून्यम आणि सवय पुंसाम परोधर्मो. तर हे 3 श्लोक भक्तीच्या वेगवेगळ्या 3 प्रमुख व्याख्या सांगत आहेत. तर इथे सांगितलेलं आहे की जर आपण अशा प्रकारे आपली इंद्रिये भगवंतांच्या सेवेमध्ये, त्यांच्या यशोगानामध्ये वापरली नाही, जसं जिव्हा ही भगवंतांचं यशोगान करण्यामध्ये, कान हे भगवंतांच्या नामरूप गुणलीला ऐकण्यामध्ये, तर अशा प्रकारची इंद्रिये भगवंतांनी आपल्याला प्रदान करून पण त्याचा काही उपयोग नाहीये. ज्या प्रकारे सापाला दिलेली कर्णरंध्र जे आहेत ते काही उपयोगाचे नाही, किंवा एका बेडुकाची जिव्हा जी की डराव आवाज करते, ती त्याच्या उपयोगाची नाही, उलट त्याच्या मृत्यूचं कारण ठरतो तो आवाज. तर आपले पण इंद्रिय अशा प्रकारे भगवंतांच्या सेवेत वापरायला पाहिजे, जेणेकरून ते आपल्या उद्धाराचं कारण ठरतील, ना की आपल्या अधःपतनाचं. आणि इथे श्रील प्रभुपाद दुसऱ्याच स्कंदातील पहिल्या अध्यायातील एका श्लोकाचा रेफरन्स देत आहेत त्यांच्या तात्पर्यामध्ये. काय सांगत आहेत? की सांसारिक वार्ता प्रसारित करण्यासाठी शेकडो किंवा हजारो साधन आहेत. हा श्लोक पण आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या स्कंदाच्या पाहायला मिळतो. की दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात, श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणाम शांती सहस्त्रशः अपश्यताम आत्मतत्वम ग्रहेषु ग्रहमेदिनाम. की अशा प्रकारच्या भौतिकवादी लोकांसाठी शेकडो वेगवेगळे विषय आहेत चर्चा करण्यासाठी. त्याच प्रकारे शेकडो हजारो असे साधन आहेत सांसारिक वार्ता प्रसारित करण्यासाठी, की जसं आजकाल आपण बघतो YouTube आहे, Twitter किंवा X आहे, किंवा बाकीचे टीव्हीवरचे शेकडो वेगवेगळे चॅनल्स आहेत, किंवा रेडिओ आहे. तर
अशा प्रकारे सांसारिक वार्ता प्रसारित करण्यासाठी साधनांची कमी नाहीये. परंतु शास्त्र सांगतं, की शक्य होईल तेवढे हे साधनं भौतिक वार्ताला प्रसारित करण्याकरता न वापरता भगवंतांबद्दल चर्चा करण्यामध्ये आपण वापरू शकतो. भगवंतांबद्दल ऐकण्यामध्ये वापरू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या सर्वांना माहिती आहे का नाही माहीत नाही. परंतु अ, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यांच्याद्वारे पण एक टीव्ही चॅनल चालवलं जातं. त्याला म्हणतात हरे कृष्णा टीव्ही. तर ह्या हरे कृष्णा टीव्ही चॅनलवर कोणत्याही बाकीच्या जाहिराती वगैरे भौतिकवादी कोणत्याही येत नाहीत. फक्त अ, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला भगवंतांवर किंवा भगवत भक्तीच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. वेगवेगळ्या भक्तांद्वारे. तर सांगण्याची गोष्ट अशी, की शास्त्र सांगते, की ह्या साधनांना जे की सांसारिक वार्ता प्रसारित करण्यासाठी वापरतात, केवळ त्या करण्याच्या ऐवजी आपण काय करू शकतो, त्या साधनांचा उपयोग भगवत भक्तीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी, भगवत भक्ती प्राप्त करण्यासाठी आपण करू शकतो. YouTubeवर पण हे हरे कृष्ण टीव्ही चॅनल उपलब्ध आहे. तर आपण याचा लाभ घेऊ शकतो. त्याचप्रमाणे इंटरनेट जे की भौतिक वार्ता प्रसारित करण्यासाठी वापरलं जातं, त्याचा उपयोग आपण आत्ता सध्या करत आहोत. Zoom मीटिंगवर श्रीमद भागवताची चर्चा करण्यामध्ये. तर इथे श्रील प्रभुपादजी सांगतात, की या साधनांचा उपयोग आपण जगभरातील लोकांना दिव्य भगवत कथा श्रवण करण्यास शिकवले पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस स्वतः आपण जप करत आहोत, कीर्तन करत आहोत, अशा प्रकारे करायला पाहिजे, की केवळ आपल्यालाच त्याचा लाभ होऊ नये. तर असं सांगितलं जातं, की एखादा भक्त ज्यावेळेस हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, त्या साउंड व्हायब्रेशन म्हणजे त्या ध्वनी लहरी ऐकून केवळ त्या व्यक्तीचंच नाही, तर आजूबाजूला जे छोटे कीटक, मुंग्या आणि बाकीचे काही जीव असतील, त्यांच्या पण कानावर हे ध्वनी हरे कृष्ण महामंत्राचे पडल्याने त्यांना पण त्याचा निश्चित लाभ होतो. वृक्ष वगैरे यांना पण त्याचा निश्चित लाभ होतो. तर अशा प्रकारे या सर्व भौतिकवादी साधनांना आपल्याला त्याग नाही करायचा आहे, तर त्यांचा केवळ वापर जो आपण भौतिक उपभोगासाठी करतो, तो वापर बदलायचा आहे भगवंतांच्या भक्तीमध्ये त्यांचा उपयोग करून. आणि इथे सांगितलंय, की आपले इंद्रिय हे खऱ्या प्रकारे चेस्ट म्हणजे एकनिष्ठ. आपले इंद्रिय खऱ्या प्रकारे भगवंतांच्या बद्दल एकनिष्ठ राहतील, जर आपण त्या इंद्रियांचा उपयोग केला त्यांच्या सेवेमध्ये. आणि जर आपण त्या इंद्रियांचा उपयोग त्यांच्या भगवंतांच्या सेवेमध्ये न करता आपल्या भौतिक लाभासाठी, उपभोगासाठी केला, तर ती इंद्रिय हे अनचेस्ट म्हणजे ज्याप्रमाणे असती हा शब्द वापरलाय. सती म्हणजे एक पतिव्रता स्त्री, जसं की पार्वती मातेचं पण नाव आहे सती. आणि असती म्हणजे अशी स्त्री जी की एकनिष्ठ नाहीये. वेश्या ज्याला म्हटलं जातं, की आपले इंद्रिय पण आपल्याला एकनिष्ठ भगवंतांच्या प्रती ठेवायचे असतील, तर त्यांचा उपयोग हा भगवत सेवेमध्ये केला पाहिजे. नाहीतर ते इंद्रिय काय होतील? असती किंवा अ, असतीला आपण दुसरा समानार्थी शब्द कोणता म्हणू शकतो, की जे की एकनिष्ठ राहणार नाहीत भगवंतांच्या बाबतीमध्ये, जर आपण त्यांचा उपयोग भौतिक उपभोगासाठी केला तर. या संबंधित एक श्लोक पण येतो, तो आपण पाहू. मैत्रेय मुनींद्वारे श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक येतो, पण मला तो एक्झॅक्टली सध्या नाही सापडत आहे. पण तिसऱ्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो, ज्यामध्ये मैत्रेय महर्षी विदुर यांना सांगतात, की मला माझी जीभ ही भगवंतांच्या यशोगान करण्यामध्ये उपयोगात आणू द्या, जेणेकरून ही जी जिव्हा आहे, ती एकनिष्ठ राहील भगवंतांच्या प्रती. ती भगवंतांच्या सेवेमध्ये राहील. अशा प्रकारे आपण पण आपले इंद्रिय एकनिष्ठ ठेवू शकतो.
कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्णा. हा श्लोक सर्वांना क्लिअर आहे, की कशाप्रकारे कधी आपले इंद्रिय एकनिष्ठ राहतील आणि कधी जर आपण त्यांचा उपयोग जर भगवंतांच्या सेवेत केला नाही, तर हे इंद्रिय भगवंतांकडून आपल्याला भेट म्हणून प्राप्त होऊन पण केवळ आपल्या अधोगतीचं कारण ठरतील. जसं की एका बेडूकाची जिव्हा त्याच्या विनाशाचं कारण ठरते. सगळ्यांना क्लिअर आहे? हे उदाहरणं काय देत आहेत शौनकादी ऋषी? हरे हो कृष्ण. हो हो समजलं प्रभूजी. प्रभू. प्रभूजी हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 21. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. भार परम पट्ट किरीटजुष्टम भार भार परम पट्ट परम किरीट जुष्टम पट्टकिरीटजुष्टम अपि उत्तमांगम नमनमेन मुकुंद. अपि अपि उत्तमांगं उत्तमांगम नमनमेन नमनमेन मुकुंदम मुकुंदम शावौ करौ नो कुरुते सपर्याम् भावो करुणो कुरुते सपर्या हरेर्लसत्काञ्चन कङ्कणौ वा. हरे सत्कांचन कंकणो वा. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच मत? अलका हरे माताजी. कृष्ण. हो. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. शरीराचा वरील भाग जरी रेशमी मुकुटाने सुशोभित केलेला असला तरी तो मुक्तिदात्या भगवंतापुढे नतमस्तक होत नसेल तर ते एक मोठे ओझेच आहे. हात जरी चकाकणाऱ्या सोन्याच्या कंकणाने अलंकृत असले तरी ते भगवान हरींच्या सेवेमध्ये निमग्न नसतील तर ते मृत शरीराच्या हाताप्रमाणे आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा श्रील प्रभुपादजी की जय. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे भक्तांचे 3 प्रकार आहे. प्रथम श्रेणीच्या भक्ताला भगवत सेवेत संलग्न नाही असा कोणीही मनुष्य दिसत नाही, परंतु दुसऱ्या श्रेणीचा भक्त हा अभक्त आणि भक्त असा भेद करतो. यास्तव दुसऱ्या श्रेणीचे भक्त हे प्रचार कार्य करण्यासाठी आहेत आणि उपरोक्त श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी भगवत महात्म्याचा प्रचार मोठ्यानेच केला पाहिजे. दुसऱ्या श्रेणीचा भक्त हा तिसऱ्या श्रेणीच्या भक्तांमधून किंवा अभक्तांमधून शिष्य स्वीकारतो. कधी कधी प्रथम श्रेणीचा भक्तही प्रचार कार्य करण्यासाठी दुसऱ्या श्रेणीच्या स्तरावर येतो, परंतु कमीत कमी तिसऱ्या श्रेणीचा तरी भक्त होण्याची अपेक्षा असलेल्या सामान्य मनुष्याने मंदिरामध्ये जाऊन अर्चा विग्रहासमोर श्रीमूर्तीसमोर नतमस्तक व्हावे असा सल्ला या श्लोकामध्ये देण्यात आलेला आहे. मग तो गर्भश्रीमंत व्यक्ती असो किंवा फेटा अथवा मुकुट धारण केलेला सम्राट असो, भगवंत मोठे मोठे राजे व छत्रपती सम्राटांसहित प्रत्येकाचेच स्वामी आहेत आणि सामान्य लोकांच्या गणतीत जे धनाढ्य आहेत त्यांनी तर भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात नित्यनेमाने जाऊन तेथे अर्चा विग्रहासमोर दंडवत प्रणाम घालण्याचा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे. भगवंतांचे मंदिरातील उपास्य रूप हे काष्टाचे किंवा दगडाचे आहे असे कधीही समजू नये, कारण भगवंत हे मंदिरातील आपल्या अर्चा विग्रह रूपी अवताराच्या मंगलमय उपस्थितीद्वारे पतित जीवांवर असीम कृपा करतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रवण प्रक्रियेने परमेश्वराच्या या मंदिरातील उपस्थितीची अनुभूती शक्य होते. म्हणूनच भक्तिपूर्ण सेवेच्या नित्य क्रियांमधील सर्वप्रथम क्रिया श्रवण ही अतिशय महत्वपूर्ण आहे. भगवद्गीता आणि भागवतासारख्या प्रमाणित ग्रंथांमधून सर्व श्रेणींच्या भक्तांनी श्रवण करणे आवश्यक आहे. आपल्या भौतिक प्रतिष्ठेने फुलून जाऊन मंदिरातील अर्चा विग्रहासमोर नतमस्तक न होणाऱ्या सामान्य मनुष्याने किंवा अर्चा विग्रहाचे विज्ञान न जाणता मंदिरातील पूजेची अवहेलना करणाऱ्या मनुष्याने जाणले पाहिजे की त्याच्या तथाकथित रेशमी फेटा व मुकुट हा त्याला भवसागरात अधिकाधिक बुडण्यातच यश देईल. डोक्यावर मोठे ओझे असलेला बुडणारा मनुष्य डोक्यावर ओझे नसलेल्या मनुष्यापेक्षा निश्चितच अधिक वेगाने खाली जाईल. मूर्ख आणि गर्वाने फुलून गेलेला भगवत विज्ञानाचा उपहास करून म्हणतो की मला परमेश्वराची मुळीच पर्वा नाही. असा नास्तिक मनुष्य जेव्हा परमेश्वराच्या नियमांच्या अधीन असतो आणि मेंदूमध्ये गुठळ्या होणे यासारख्या रोगाने ग्रस्त होतो, तेव्हा तो आपल्याकडे असणाऱ्या भौतिक संचयाच्या ओझ्याने अज्ञानाच्या सागरात बुडतो. भगवत भावना रहित अशी भौतिक विज्ञानाची प्रगती म्हणजे
मानवी समाजाच्या डोक्यावरील मोठे ओझेच आहे. आणि म्हणून आपण या महत्वपूर्ण सूचनेद्वारे झाले पाहिजे. सर्वसामान्य मनुष्याला जर भगवंतांच्या आराधनेस वेळ नसेल, तर निदान त्याने काही क्षण तरी आपल्या हातांचा उपयोग भगवंतांचे मंदिर धुण्यासाठी किंवा मंदिरामध्ये झाडलोट करण्यासाठी करावा. ओरिसातील अतिसामर्थ्यशाली सम्राट प्रतापरुद्र महाराज राज्यकारभार करण्यात अत्यंत व्यस्त असत. तरीही रथयात्रेच्या वेळी वर्षातून एकदा तरी ते पुरीमधील जगन्नाथाचे मंदिर झाडून स्वच्छ करण्याचे व्रतच त्यांनी घेतले होते. मुद्दा हा आहे की एखादा मनुष्य कितीही महान असला तरी त्याने भगवंतांचे सर्व शक्तिमत्व मान्य केले पाहिजे. अशी भगवत भावना मनुष्याला त्याची भौतिक समृद्धी होण्यासही सहाय्यकारक ठरेल. भगवान जगन्नाथांसमोर प्रतापरुद्र महाराजांनी स्वीकारलेल्या विनम्रतेमुळे ते सामर्थ्यशाली सम्राट झाले. ते इतके सामर्थ्यशाली होते की त्या काळचा पठाणही ओरिसामध्ये प्रवेश देखील करू शकत नव्हता. विश्वाधिपती भगवान जगन्नाथांपुढे दुय्यम स्थान स्वीकारल्यामुळेच शेवटी श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रतापरुद्र महाराजांवर कृपा केली आणि म्हणून एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीच्या हातात चकाकणारी सुवर्ण कंकणे जरी असली तरी तिने भगवत सेवा केलीच पाहिजे. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी सांगितलंय की असा प्रकारचा व्यक्ती जो की खूप श्रीमंत किंवा महान सम्राट का असेना, ज्याच्या डोक्यावर वेगवेगळ्या सोन्याच्या अलंकारांनी सजवलेला असा मुकुट का असेना, परंतु प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, मग तो सामान्य व्यक्ती असू की जगाचा सम्राट असू, आपलं जे डोकं आहे ते भगवंतांच्या पुढे नतमस्तक करणं, भगवंतांना प्रणाम अर्पण करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि असा जर व्यक्ती त्याच्या भौतिक ऐश्वर्याने मदमत्त होऊन किंवा खूप अहंकारी होऊन भगवंतांच्या पुढे नतमस्तक होत नसेल, तर त्याच्या डोक्यावरचा तोच मुकुट किंवा तीच पगडी हे त्याच्या डोक्यावर ओझं बनून राहील आणि त्याच्या अधःपतनाचं कारण ठरेल. ज्याप्रमाणे एका बुडणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण दिले की एक दोन व्यक्ती जर बुडत असतील आणि एकाच्या डोक्यावर जर ओझं ठेवलेलं असेल, तर तो लवकर बुडण्याची शक्यता आहे. का? कारण त्याच्या डोक्यावर ओझं आहे, जे की त्याला पाण्यामध्ये अधिक खोलवर लवकर जाण्यासाठी कारण ठरेल. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा भौतिक ऐश्वर्याचा अहंकार जर आपण भगवंतांच्या पुढे नतमस्तक होत नसू आणि भगवंतांना मानत नसू, तर तोच अहंकार आपल्या अधःपतनाचं कारण ठरेल. आणि खूप सारे अनेक वेगवेगळे उदाहरणं इथे दिलेले आहेत. तिथे सांगितलंय की कशा प्रकारे असे नास्तिकवादी व्यक्ती कधी-कधी भगवंतांच्या काळशक्तीचा जो प्रभाव आहे, त्या अंतर्गत त्यांना जेव्हा कोणती कर्मफळ किंवा शिक्षा भोगावी लागते, त्यावेळेला बाकीचं सर्व भौतिक ऐश्वर्यही त्यांच्या मदतीला येऊ शकत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की देर आर नो अथिस्ट इन अ फॉक्स होल. याचा अर्थ काय? की असं सांगितलं जातं की युद्धभूमीवर ज्यावेळेस इकडून तिकडे गोळ्या, मिसाईल्स, बॉम्ब, गोळे यांचा वर्षाव सुरू असतो, त्यावेळेला जे सैनिक असतात, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कधी-कधी जमिनीत बनवलेला एक छोटासा जो खड्डा असतो आणि ज्याला वरून गवताने वगैरे झाकलेलं असतं, त्या खड्ड्यामध्ये आश्रय घेतात स्वतःचा या बॉम्ब गोळ्यांच्या वर्षावापासून किंवा बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षावापासून बचाव करण्यासाठी. तर ह्या जमिनीत खोदलेल्या खड्ड्याला म्हटलं जातं फॉक्स होल. तर ही या म्हणीचा अर्थ असा आहे की देर इज नो अथिस्ट इन अ फॉक्स होल. याचा अर्थ की त्या खूप कठीण समयी ज्यावेळेस की त्या व्यक्तीचा जीव धोक्यामध्ये आहे, प्रत्येक जण, मग तो भगवत भक्त असू की अभक्त किंवा नास्तिक व्यक्ती असू, प्रत्येक जण भगवंतांचा धावा करतो आपला जीव वाचवण्यासाठी. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की ज्यावेळेस भगवंतांच्या भौतिक माया शक्तीच्या आधिपत्याखाली आपण येतो आणि जीव धोक्यात असतो, त्यावेळेस कोणताही व्यक्ती, मग तो भगवंतांना मानत जरी नसेल, नास्तिक जरी असेल, तरी भगवंतांचा धावा करतो त्याचा जीव वाचवण्यासाठी. मग शास्त्र सांगतं की
अशा प्रकारे भौतिक ऐश्वर्य किंवा शक्तींनी अहंकारी राहण्यापेक्षा ते ऐश्वर्य स्वीकारणं चुकीचं नाहीये. परंतु ते ऐश्वर्य प्राप्त असताना पण भगवंतांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या सेवेमध्ये नेहमी जोडलेलं राहणं हे कधीही श्रेयस्कर आहे. आणि इथे उदाहरण दिलेलं आहे महाराज प्रतापरुद्र यांचं, ज्यांचा की उल्लेख श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये होतो. जास्त नाही, केवळ 500 वर्षापूर्वीची घटना, ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू यांचा निवास जगन्नाथपुरीमध्ये होता. तर त्यावेळेस ओरिसाचे राजा होते महाराज प्रतापरुद्र. तर हे महाराज प्रतापरुद्र त्यावेळेस आपला भारत जो होता तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेला होता आणि वेगवेगळ्या राजांचं तिथे अधिपत्य सत्ता असायची. तर हे जे महाराज होते प्रतापरुद्र, त्यांना चैतन्य महाप्रभूंना भेटण्याची खूप इच्छा होती. पण प्रतापरुद्र महाराज हे राजा असल्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी त्यांना भेटण्यासाठी नकार दिला. हे सांगून की मी अशा प्रकारचे राजा वगैरे जे असतात ते सामान्यतः विषयामध्ये गुंतलेले, म्हणजे भौतिक लाभामध्ये, भौतिक उपभोगामध्ये गुंतलेले असल्यामुळे यांना मी भेटू शकत नाही. कारण चैतन्य महाप्रभू एका संन्यास धर्माचं पालन करणे होते, संन्यासाच्या ह्याच्यामध्ये होते, आश्रमामध्ये. तर ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी ह्या प्रतापरुद्र महाराजांना श्री जगन्नाथ स्वामींसमोर, म्हणजे भगवंतांच्या समोर नतमस्तक होताना पाहिलं आणि एवढे महान राजा असून पण ते जगन्नाथजींच्या रथयात्रेमध्ये, जे की ओरिसामध्ये दरवर्षी निघते, त्या रथयात्रेमध्ये भगवंतांच्या रथाच्या समोरचा जो रोड आहे, ग्रँड रोड, त्याला झाडूने स्वच्छ करताना या राजाला ज्यावेळेस जगन्नाथजींच्या समोर ही साधारण सेवा स्वीकारताना चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं, त्यावेळेस या महाराज प्रतापरुद्रांची जी नम्रता होती, त्याने चैतन्य महाप्रभूंचं जे हृदय आहे त्याला तयार केलं महाराज प्रतापरुद्र यांना आपली कृपा प्रदान करण्यासाठी. आणि भागवत सांगतं की अशा प्रकारे एक ऐश्वर्य संपन्न किंवा सामर्थ्यशाली व्यक्ती ज्यावेळेस भगवंतांच्या समोर नतमस्तक असतो किंवा विनम्र असतो, त्यावेळेस त्याची ही विनम्रता केवळ त्याच्या भक्ती मार्गावरील प्रगतीसाठी कारणीभूत ठरत नाही, तर भौतिक ऐश्वर्य पण वृद्धी होण्यामध्ये, अधिकाधिक होण्यामध्ये भगवंतांच्या समोर नतमस्तक राहणं किंवा विनम्र राहणं आणि भगवंतांच्या सेवेत राहणं हे कधीही अनुकूल आहे. तर कधी-कधी जे नास्तिकवादी व्यक्ती असतात, ते भगवंतांचे जे अर्च विग्रह आहेत मंदिरातील, त्या अर्च विग्रहांची अवहेलना करतात, की हे अर्च विग्रह हे पाषाणाचे किंवा लाकडाचे किंवा मातीचे इत्यादी बनलेले आहेत. याविषयी पण श्रील प्रभुपादांचं एक छोटं पुस्तक आहे, द लॉज ऑफ नेचर, किंवा त्याचं मराठीमध्ये भाषांतर आहे प्रकृतीचे नियम. या पुस्तकामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की नास्तिकवादी लोक कधी-कधी असा युक्तिवाद मांडतात की भगवंतांचा अर्चविग्रह हा पाषाणाने बनलेला आहे किंवा लाकडाने बनलेला आहे किंवा पृथ्वीची जी माती आहे त्यांनी बनलेला आहे. परंतु अशा लोकांना हे माहीत नाही की पाषाण असू की लाकूड असू की माती असू, हे भगवंतांच्याच विस्तारित शक्तीचे रूप आहेत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भूमीर आपो नलो वायू खम मनो बुद्धीर एवच. भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये की पृथ्वी, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश, हे जे 5 घटक आहेत भौतिक सृष्टीचे, हे पण त्यांच्या विस्तारित शक्तीचाच भाग आहे. तर याचा अर्थ असा नाही की हा जो धातू आहे ह्या बाटलीचा किंवा ह्या जो टेबलचं जे लाकूड आहे ते भगवंतांच्या शक्तीमध्ये येत नाही. निश्चितच येतं. परंतु ह्या भगवंतांच्या विस्तृत शक्तीचा ज्यावेळेस उपयोग आपण करतो भगवंतांचं रूप प्रस्तुत करण्यासाठी, ज्याच्यामधून की ते भगवत भक्तांशी आदान प्रदान करता येईल भगवंतांना, तर अशा प्रकारचं रूप हे निश्चित भौतिक गोष्टींचं रूप न जाणता साक्षात भगवंत हेच अर्चविग्रहाच्या रूपामध्ये भक्तांसोबत आदान प्रदान करण्यासाठी स्वतःला अवतरित करतात. तर सांगण्याचा हेतू हा की भगवंतांचा अर्चविग्रह
हा सामान्य पाषाणाचा किंवा मातीचा किंवा लाकडापासून बनलेली मूर्ती न जाणता भगवत भक्त हे साक्षात भगवंतांशीच आदान-प्रदान करतात. तर नास्तिकवादी लोक याला भौतिक दृष्टीने पाहू शकत असतील, त्यांना भगवंत स्वतः जरी समोर उपस्थित राहिले दुर्योधनाप्रमाणे, तरी दुर्योधनाला त्याचा काही उपयोग झाला नाही भगवंतांच्या दर्शनाचा. का? कारण तो स्वतः एक नास्तिक किंवा भगवंतांच्या प्रती आस्था नसणारा होता. परंतु भगवत भक्तासाठी ज्यावेळेस भगवंत हे त्यांच्या भौतिक विस्तृत शक्तीच्या रूपात असतात, त्या रूपात पण भगवत भक्त हा भगवंतांनाच जाणतो. या संबंधित आपण एक श्लोक पाहू आणि मग पुढे जाऊ. चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक येतो याच्या संबंधी, की कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. स्थावर जंगम देखे ना देखे तार मूर्ती. सावर जंगम देखे मूर्ती सर्वत्र हय निज इष्ट देव स्फूर्ती. तर या श्लोकामध्ये सांगितलंय की एक जे महान भक्त आहेत, महाभागवत भक्त आहेत भगवंतांचे, ते भगवंतांना कोणत्याही स्थावर किंवा जंगम, तर स्थावर म्हणजे स्थिर आणि जंगम म्हणजे मुव्हिंग, तर कोणत्याही स्थिर किंवा मुव्हिंग गोष्टीमध्ये, स्थितीमध्ये त्यांना ती मूर्ती नाही दिसत, तर साक्षात भगवंतांना ते त्या ठिकाणी पाहू शकतात. जसं की आपण खूप साऱ्या भक्तांच्या उदाहरणामध्ये पाहतो, जसं प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणामध्ये पाहतो, की त्यांचे जे वडील होते, जे की खूप मोठे नास्तिक होते, हिरण्यकशिपू, त्यांनी प्रल्हाद महाराजांना विचारलं, की "कुठे आहेत तुझे भगवंत विष्णू?" तर प्रल्हाद महाराज म्हणाले, "सर्व ठिकाणी व्याप्त आहेत ते." तर हिरण्यकशिपूने विचारलं, की "ते या खांबामध्ये पण आहेत का त्या महालाच्या?" आणि प्रल्हाद महाराज म्हणाले, "हो." आणि ज्यावेळेस हिरण्यकशिपूने तो महालाचा खांब तोडला, त्यावेळेस साक्षात नरसिंहदेव त्या महालाच्या खांबामधून स्वतः प्रस्तुत झाले. तर सांगण्याची गोष्ट अशी, की प्रल्हाद महाराजांसारख्या शुद्ध भक्ताला प्रत्येक ठिकाणी भगवंत विष्णू किंवा नरसिंहदेवांचं दर्शन होतं. परंतु हिरण्यकशिपू किंवा दुर्योधनासारख्या नास्तिकाला, दुर्योधनाला तर साक्षात भगवंत त्यांच्यासमोर येऊन उपस्थित होते, तरीही त्याला त्याचा लाभ घेता आला नाही, त्याचा फायदा घेता आला नाही. तर हा फरक आहे भगवत भक्तांमध्ये आणि नास्तिकवादी लोकांमध्ये. तर इथे सांगितलंय, की भगवंतांचे जे अर्चविग्रह आहेत, त्यामुळे आपण भगवंतांच्या अर्चविग्रहाला मूर्ती म्हणत नाहीत, अर्चविग्रह म्हणतो. का? कारण भगवत भक्तांना माहिती आहे, की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे भगवंतांचे वेगवेगळे भौतिक घटकांच्या रूपामध्ये विस्तृत शक्ती आहेत, जसं की पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, यापैकी जे प्रमाणित घटक आहेत, पृथ्वी असू, लाकूड असू किंवा धातू असू, यांच्यापासून बनलेले जे भगवंतांचे विग्रह आहेत, त्याच्यामध्ये भगवंत निश्चित स्वतः उपस्थित असतात, भक्तांच्या आदान-प्रदान करण्यासाठी. आणि अशा प्रकारे सर्वसाधारण मनुष्याला जर भगवंतांचा उपासना करण्यामध्ये, आराधना करण्यासाठी वेळ नसेल, किमान त्या व्यक्तीसाठी काय सांगितलेले आहे, की भगवत सेवेमध्ये स्वतःला जोडणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये साध्यात साधी भगवत सेवा, कमीत कमी मंदिरात जाऊन भगवंतांच्या समोर नतमस्तक होणे आणि भगवंतांचे जे सामान्य सेवा आहेत, इन्क्लुडिंग मंदिराचं स्वच्छ करणे, जसं की प्रतापरुद्र महाराजांना आपण पाहतो, की स्वतः त्या राज्याचे स्वामी होते, परंतु जगन्नाथजींच्या रथयात्रेसमोर झाडलोट करताना, रस्ता स्वच्छ करताना त्यांना कधी शरम किंवा लज्जा वाटली नाही. आनंदाने भगवंतांच्या समोर एकदम नम्रतेने ही सेवा ते करत होते. आणि आपण पाहतो कशा प्रकारे त्यामुळे त्यांना भगवंतांची विशेष कृपा प्राप्त झाली. तर आपण एकदा प्रतापरुद्र महाराजांचा तो फोटो पाहू आणि मग पुढे जाऊ श्लोक क्रमांक 22 यामध्ये.
आणि आपल्या सर्वांना हे जाणून आश्चर्य वाटेल प्रभूजीज माताजी की आजच्या घडीला पण त्याच प्रतापरुद्र महाराजांच्या कुळामध्ये येणारे जे राजपरिवारातील जे वंशज आहेत त्यांचे, तर आता तर आपण पाहतो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व जे राज्य संस्थाने होते आपल्या सोव्हरेन स्टेट म्हणजे पूर्ण देशामध्ये विलीन केले. परंतु जे त्या कुळामध्ये येणारे वंशज आहेत ते आज पण जगन्नाथजींच्या रथयात्रेच्या समोर झाडूने स्वच्छ करतात रस्ता. आज पण ती प्रथा चालू आहे. तर आपण एकदा बघू हे मिळतो का आपल्याला? ठीक आहे. या ठिकाणी मला तो Googleवर फोटो इथे आपण पाहतो की जगन्नाथजींच्या रथयात्रेच्या समोर कशा प्रकारे महाराज प्रतापरुद्र हे स्वच्छ करत आहेत हातामध्ये झाडू घेऊन. तर ही जी नम्रता आहे ती भगवंतांचं हृदय हे आपल्याकडे आकर्षित करते. भगवद्गीतेत पण आपण 13व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवंत वेगवेगळे 20 आयटम्स ऑफ नॉलेज जे ज्ञानाचे 20 वेगवेगळे हे सांगतात, घटक सांगतात. त्याच्यामध्ये अमानित्वम दंभित्वम 13वा अध्याय 8वा श्लोक. तर यामध्ये आपण पाहतो सर्वात पहिलं ज्ञानाचा घटक भगवंत भगवद्गीतेमध्ये कोणता सांगतात? अमानित्वम अदंभित्वम. अमानित्वम याचा अर्थ आहे नम्रता. तर आपण भगवंतांना आपल्याकडे आकर्षित ह्याने नाही करू शकत आपल्या भौतिक ऐश्वर्याने किंवा भौतिक बुद्धिमत्तेने किंवा आपल्या पैशा अडक्याची भगवंतांना गरज नाहीये. भगवंतांना एका भक्ताची जी विनम्रता आहे आणि विनम्रतेने केलेली सेवा आहे ती गोष्टच भगवंतांचं हृदय आपल्याकडे आकर्षित करू शकते. सर्वांना क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्णा. हो प्रभूजी. हो हो आणि प्रभूजी. वेगवेगळे हो प्रभूजी. उदाहरणं आपल्याला लक्षात आले की कशा प्रकारे हे जे आपल्याला दिलेले जे सुविधा आहेत वेगवेगळे इंद्रिय असू वगैरे यांचा उपयोग जर भगवत सेवेमध्ये होत नसेल तर ते काही उपयोग नाही. जसं की इथे एक उदाहरण दिलंय अनुवादामध्ये की जे हात कितीही सोन्याच्या कंकणांनी अलंकारांनी अलंकृत असू जर ते हात भगवंतांच्या सेवेमध्ये वापरले जात नसतील तर त्या हातांची जी शोभा आहे ती विशेष नाहीये. एका मृत व्यक्तीच्या शरीराच्या हाताप्रमाणे आहेत. जसं की भारतात तर आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही, परंतु बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये पाहायला मिळतं प्रभूजीज माताजीज की ज्यावेळेस एखादा व्यक्ती मृत होतो त्यावेळेस भारतात कसं लगेच अंत्यसंस्कार करून टाकतात. परंतु बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये तसं नाहीये. त्यांची संस्कृती अशी की कधी-कधी 2-3 दिवसानंतर अंत्यसंस्कार होतात व्यक्तीचे. मग ज्यावेळेस व्यक्तीचा आत्मा शरीर त्याग करून जातो, त्यावेळेस त्या शरीराचं डिटोरिओरेशन म्हणजे ते शरीर खराब व्हायला लागतं, विनाश पावायला लागतं, सडायला लागतं. मग त्याला 2-3 दिवस व्यवस्थित राहावं म्हणून फ्युनरल पार्लर नावाच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्या मृत व्यक्तीच्या शरीराला सजवलं जातं, मेकअप केला जातो, जेणेकरून जे त्या व्यक्तीचं अंत्यदर्शन करण्यासाठी येणारे लोक आहेत त्यांना तो व्यक्ती सुंदर दिसावा. तर शास्त्र सांगतं की जर आपण आपले इंद्रिय भगवत भक्तीमध्ये वापरले नाही तर अशा मृत शरीराच्या सुशोभीकरणामध्ये सुंदर करण्यामध्ये आणि एका जिवंत व्यक्तीचे स्वतः अलंकार वगैरे घालण्यामध्ये कोणताही फरक नाहीये. तर खरे आपले हात अलंकारित आभूषित कधी असतील जर आपण ते भगवंतांच्या सेवेत वापरले तर. नाहीतर एका मृत शरीराच्या मेकअप करण्यामध्ये आणि जिवंतपणे आपण आभूषित राहण्यामध्ये काही फरक नाहीये. तर आपण पुढे जाऊ. मोठा श्लोक आहे का? थोडासा मोठा आहे तात्पर्य, तर आपण पुढच्या वेळेला हे सुरुवात करू श्लोक क्रमांक 22 पासून. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्णा. हे सर्व श्लोक म्हणा
किंवा हे सर्व उदाहरण जे श्रीमद भागवतम प्रस्तुत करत आहे, ते आपण शक्य होईल तेवढं समजून घेण्याचा, लक्षात ठेवण्याचा आणि नोट करून ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रभुजीच माताजीच. नाहीतर काय होईल, की थोड्या वेळाकरता आपण ॲप्रिशिएट करू, आपल्याला आवडेल, परंतु आपल्या आचरणात आणण्यासाठी ती गोष्ट लक्षात राहणं खूप खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण ज्यावेळेस भागवताची चर्चा करण्याकरता बसतो, त्यावेळेस तुम्ही एक छोटीशी नोटबुक किंवा पेन सोबत ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे श्लोक आहेत, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण नोट करून ठेवू शकू आणि नंतर आपल्या स्मरणामध्ये, आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. नाहीतर काही काळापुरते ते आपल्याला आवडतील आणि पुढचं पाठ मागचं सपाट होऊन जाईल. हरे कृष्ण. हे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. येस प्रभूजी. हे जे असुर लोक जे आहेत हो, किंवा हो. बाणासुर असू देत किंवा हिरण्यकश्यप असू देत, हां. त्यांनी वेगवेगळ्या देवतांचे म्हणजे शंकर, ब्रह्मदेव यांचेकडून वर आपल्याला हो. स्वीकारले आणि त्यानुसार ते नंतर पूर्ण प्रभुत्व गाजवण्यासाठी ते निष्ठुर बनले. हां. मग ज्यावेळेला देवदेवतांच्याकडून जर आपण वर घेतो तर त्यांना नास्तिक का म्हणावं? हां, खूप छान प्रश्न आहे, की देवी देवतांकडून वर घेतो, तर असा व्यक्ती नास्तिक कसा म्हटला जाऊ शकतो? तर हे समजून घेणं आवश्यक आहे, की देवी देवतांच्या उपासनेबद्दल आणि भगवंतांच्या भक्तीबद्दल आपण पाहतो शास्त्रात वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. आपण देवी देवतांची उपासना म्हणतो का? कारण ती प्रेमाने केलेली नसते, तर कोणता भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी त्या उपासकाने केलेली असते. जसे की आपण पाहतो अ, हिरण्यकशिपू असू, एकदा ब्रह्माजींकडून वरदान प्राप्त केलं स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी, तर त्यानंतर तो काही उपकृत नाही राहिला ब्रह्माजींबद्दल. वेगवेगळ्या देवी-देवतांबद्दल इतका क्रूरतेने किंवा इतक्या अपमानित पद्धतीने वागणूक दिली हिरण्यकशिपूने. असं सांगितलं जायचं की हिरण्यकशिपू ज्यावेळेस त्यांचे भुवया रागाने इंद्र लोकाकडे पाहायचे, तर देवी-देवता पण भीतीने थरकाप उडायचा त्यांचा. का? का इतका क्रूर आणि आसुरिक होता हिरण्यकशिपू, की देवी-देवतांचा पण छळ करायला त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही. तर सांगण्याचा हेतू हा, की अशा देवी-देवतांची उपासना याचा अर्थ भक्ती होत नाही. त्या उपासनेचा अर्थ आहे देवाण-घेवाण, की या विधींचं मी पालन करणार, त्याच्या बदल्यामध्ये मला ह्या भौतिक जे लाभ आहेत, ते प्राप्त व्हायला पाहिजे आणि ते लाभ प्राप्त झाल्यानंतर मग मी कसल्याही प्रकारची उपकाराची भावना वगैरे ठेवणार नाही. माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी त्याच देवी-देवतांचा छळ करण्यासाठी पण मागे-पुढे पाहणार नाहीत असे असुर. तर त्याच्यामुळे देवी-देवतांचा वापर किंवा उपयोग तर ते करतात भौतिक लाभ प्राप्त करण्यामध्ये, पण त्याच्यामध्ये कुठे उपकृततेची भावना किंवा आदराची भावना ही कुठेही नसते, तर केवळ देवाण-घेवाणाची भावना असते. आणि नास्तिक किंवा आस्तिक यामध्ये आपण कसं समजून घेतो, की हिरण्यकशिपूला निश्चित माहिती होतं, की विष्णू हे सर्व देवी-देवतांचे पण स्वामी आहेत. परंतु हा हिरण्यकशिपू आसुरिक प्रवृत्तीमुळे या विष्णूंना स्वतःचा शत्रू, दुश्मन मानायचा आणि हा विष्णूला मारण्यासाठी आणि अजून एक त्याच्या मनामध्ये राग होता, की हिरण्यकशिपूचा जो भाऊ होता हिरण्याक्ष, त्याचा वध केलेला वराहदेवांनी. तर आपल्या भावाच्या झालेल्या मृत्यूची पण बदला घेण्याची त्याच्या मनामध्ये भावना होती. तर आणि तिसरी भावना होती, की विष्णू हे सर्व भौतिक प्राणिमात्रांचे, सर्व देवी-देवतांचे स्वामी आहेत. तर त्यांना स्वामी न म्हणता स्वतः उपभोक्ता होण्याची आणि स्वामी म्हणून मिरवून घेण्याची हिरण्यकशिपूची इच्छा, या सर्व इच्छांमुळे भगवंतांच्या रूपामध्ये न जाणता तो त्यांना आपल्या शत्रूच्या रूपामध्ये पाहत असायचा प्रभू. त्याच्यामुळे त्यांना भगवंत माहिती असून पण त्याचा माहिती असण्याचा काही उपयोग नव्हता. त्याला नास्तिकवाद म्हणतात. क्लिअर आहे? हरे येस. कृष्ण. तर हरे नास्तिकवादाचा एक अर्थ म्हणजे भगवंतांवर विश्वास नसते आणि नास्तिकवादाचा दुसरा वेगळा अर्थ
म्हणजे भगवंत माहिती असणे, पण भगवंतांच्या प्रती मत्सराची, ईर्ष्येची भावना ठेवणे आणि स्वतः त्यांचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणे. ती पण एक नास्तिकताच समजली जाते. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे आणि कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. एकच मिनिट हा माताजी. भगवद्गीतेमध्ये एक अध्याय आहे, 16वा अध्याय. त्याच्यामध्ये दैवी आणि आसुरी संपदा, दैवी आणि आसुरी प्रवृत्तींबद्दल खूप छान सांगितलंय भगवंतांनी. तर हा पण अध्याय आपण एकदा किरण जाधव प्रभू पाहू शकता, की याच्यामध्ये विशेषतः कृष्ण क्रायटेरिया सांगतात, की कोणत्या आधारावर एखादा व्यक्ती आसुरिक प्रवृत्तीचा मानला जातो आणि कोणत्या आधारावर एखादा व्यक्ती दैवी प्रवृत्तीचा मानला जातो, त्यांचे काय गुण असतात ते. हरे बरोबर. कृष्ण. हरे कृष्ण. येस माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, आता तुम्ही म्हणालात ना, भगवद्गीतेनुसार ज्ञानाचे 20 घटक आहेत, तर ते 20 हो. घटक कोणते आहेत ते एकदा सांगाल का प्रभूजी? हा, तर तुम्ही भगवद्गीतेचा 13वा अध्याय आणि श्लोक क्रमांक 8 ते 12 एका मागोमागच एक श्लोक येतात. 13वा अध्याय 8 ते 12. तर हे जर तुम्ही 8, 9, 10, 11, 12 5 श्लोक जर पाहिले ना माताजी, याच्यामध्ये हे 20 घटक दिलेले आहेत. हो, चालतील प्रभूजी. हा, हे पाहून घ्या हा. एकदा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवंत पूर्ण यादी देतात यांची, की विनम्रता, दंभ नसणे, त्याच प्रकारे अहिंसा, टॉलरन्स म्हणजे सहनशीलता, साधेपणा, एका प्रमाणित गुरुचं शरण प्राप्त करणे, अशा प्रकारे पूर्ण 20 घटकांची यादी देतात आणि शेवटी सांगतात, की भगवंतांच्या अनुसार हे जे 20 घटक दिलेले आहेत ते सर्व ज्ञानाचे घटक मानले जातात. ठीक आहे? हो, हरे धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? ठीक आहे. खूप हरे खूप कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. येस येस प्रभूजी. आणखीन एक जरासा प्रश्न होता. हा एक स्कंद नंबर 1 मधला अध्याय 12वा, त्यातला हा श्लोक आहे 7वा. हा त्यामध्ये तात्पर्यामध्ये म्हटलंय, मृत्यू पश्चात जीवाला पुढे 7 महिन्यांनी एक हो. तंद्रावस्था होत असते आणि जीवाला पित्याच्या रेताद्वारे मातेच्या गर्भात प्रवेश करण्याची अनुमती मिळते. हो, हेच हो. काय मला कळालं नाही. हां, असं सांगितलं जातं सामान्यतः, की एका भौतिकवादी व्यक्तीचा ज्यावेळेस मृत्यू होतो, त्याला पुढचं शरीर प्रदान करण्याच्या अगोदर एका विशिष्ट प्रकारची ट्रेनिंग दिली जाते. एक कालावधी असतो. एका योनीतून म्हणजे एका प्रकारच्या जन्मातून दुसऱ्या प्रकारचा जन्म धारण करण्याच्या आधी त्या दुसऱ्या येणाऱ्या जन्माचं जे जे काही कार्य आहेत त्याचं ते सुलभ जावेत म्हणून त्याला ट्रेनिंग दिली जाते. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती जर खूप ईर्ष्या करणारा, मत्सर करणारा असेल, तर सामान्यतः असं सांगितलं जातं, की जो प्राणी योनीतील जन्म आहे, ह्या ईर्षेला दर्शवणारा, तो आहे सर्प योनीमध्ये जन्म, एका सापाच्या रूपामध्ये. मग तो जन्म प्राप्त करण्यासाठी त्या जन्मामध्ये ज्या प्रकारचे कार्य करावे लागतील, ज्या प्रकारचे अन्न स्वीकार करावे लागतील, ज्या प्रकारचं जीवन स्वीकार करावं लागेल, त्यासाठी त्या व्यक्तीला अगोदर तयार केलं जातं, ट्रेनिंग दिली जाते. तर सामान्यतः हा जो कालावधी आहे, तो जवळपास 7 महिन्यांचा श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आपल्याला सांगितलेला पाहायला मिळतो प्रभूजी. म्हणजे पुढचा जन्म, मृत्यूनंतर पुढचा जन्म जो काळ आहे तो सामान्यतः 7 महिन्यांचा राहतो एका साधारण व्यक्तीसाठी आणि त्याच्यामधील काही काळ त्याला त्याच्या चुकीच्या कार्यांबद्दल शिक्षा पण दिल्या जातात. वेगवेगळ्या पाप कार्यांबद्दल जे कर्मफळ आहे ते पण प्रदान केली जातात आणि नंतर पुढच्या जन्मासाठी तयार केलं जातं ट्रेनिंग देऊन. ठीक आहे? Yes. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. म्हणजे एक साधं उदाहरण देतो, तर आपल्याला आता उदाहरणार्थ एका सुसंस्कृतरित्या जीवन जगण्याची सवय आहे. तर आपल्याला जर एखादं घाणेरडं कार्य करायला दिलं, जे की निम्न स्तरावरचे कीटक वगैरे ज्या प्रकारचं जीवन जगतात, तर आपल्याला ते बिलकुल आवडणार नाही. का? कारण आपल्याला तशा प्रकारच्या कार्याची सवय नाहीये. होय. परंतु जर त्या प्रकारचा जन्म एखाद्या व्यक्तीला प्राप्त करावयाचा असेल, तर त्याला आधी तयार केलं जातं.
त्या गोष्टींची सवय करून घेऊन. हरे कृष्ण. हरे अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी.